नमस्कार मित्रांनो, मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, नेहमीप्रमाणेच मी आपल्यासाठी एक खास माहिती घेऊन आलो आहे। ज्याप्रमाणे म्हणतात संगत गुण तसेच सोबत गुण, त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या परिसराचा, भोवतालच्या वातावरणाचाही आपल्यावर परिणाम इफेक्ट पडत असतो। तर तो इफेक्ट कसा पडतो हे आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, ज्याप्रमाणे संगतीचा आपल्यावर प्रभाव पडत असतो, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या वातावरणाचा, भोवतालच्या वातावरणाचाही आपल्यावर प्रभाव पडत असतो। छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणून आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही, परंतु या छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन मोठ्या मोठ्या समस्या उत्पन्न करत असतात। तर मित्रांनो, यापासून वाचण्यासाठी किंवा यावर उपाय म्हणून आपल्याला काय करता येईल हे आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, अजूनपर्यंत आमच्या रवीज मराठी व्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, आपल्या घरासमोर अंगणात अशा प्रकारची झाडे असतील तर धनाचा होईल नाश। घराच्या समोर किंवा मेन गेट समोर अशा प्रकारच्या वस्तू किंवा झाडे असतील तर घरमालकाला फायदा, लाभ कधीच होत नाही, त्याऐवजी त्याचे नुकसान जास्त प्रमाणात होत असते। त्यामुळे तुमच्या समस्या वाढत जातात, सतत किटकिट तक्रार होत राहतात। त्यासाठी घर खरेदी करतेवेळी किंवा घर बांधकाम करतेवेळी वास्तुशास्त्रानुसार कार्य केले पाहिजे। मित्रांनो, घर बांधकाम करतेवेळी किंवा घर खरेदी करतेवेळी कोणत्या गोष्टी पाहायला हवेत जेणे आपले नुकसान होणार नाही, त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण एक एक करून जाणून घेऊया, समजून घेऊया। नंबर 1, वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारासमोर किंवा घरासमोर मंदिर किंवा अन्य धार्मिक स्थळ नसावे, हे घरमालकांसाठी शुभ नसते। नंबर 2, कचराकुंडी किंवा कचरा टाकण्याची जागा ही आपल्या घरासमोर नसावी आणि स्वतःही आपल्या घरासमोर कचरा टाकू नये किंवा घरासमोर कचऱ्याचा डब्बा ठेवू नये। घरासमोर कचऱ्याचा डब्बा ठेवल्याने किंवा घरासमोर कचराकुंडी असल्याने घरात निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करते। त्याचबरोबर आपापल्यात किंवा शेजाऱ्यासोबत भांडणतंटा, तक्रारी वाढत जातात। यामुळे घरासमोर कचराकुंडी किंवा आपल्या घरातील कचरा तसेच कचऱ्याचा डब्बा ठेवू नये। नंबर 3, घरासमोर घाण पाणी जमा होणे किंवा गटार इत्यादी असणे। घरासमोर घाण पाणी जमा होत असेल किंवा घरासमोर गटारीचे पाणी जात असेल तर घरमालकाला सतत आर्थिक तंगी, पैशाची कमतरता भासत असते आणि घरात अशांती नांदते। यामुळे घरासमोरून गटार आदी असेल तर त्याचा योग्य तो नायनाट लावून घ्यावा। त्याचबरोबर नंबर 4, घरासमोर नसावीत ही झाडे। आपण आपल्या घरासमोर किंवा अंगणात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावत असतो। काही वेळेस आपल्याला माहिती नसते की कोणते झाड घरासमोर असावे आणि कोणते झाड नसावे। त्यामुळे काही झाडामुळे आपल्याला लाभ होण्याऐवजी नुकसान व्हायला सुरुवात होते। शास्त्रानुसार घरासमोर वाळलेले आणि काटेरी झाड नसावे। घरासमोर किंवा अंगणात चिंच, वड, जांभूळ, सैंधव, डाळिंब, केळी, लिंबू इत्यादी झाडे लावणे शुभ मानले जात नाही। तर मित्रांनो, यामुळे आपल्या जर घरासमोर अशी झाडे असतील तर ती आताच नष्ट करून घ्या किंवा जर नसतील तर यापुढेही ही झाडे लावू नका। अशा झाडांमुळे संतती आणि संपत्ती या दोन्हींचा ऱ्हास होतो। नंबर 5, पिलर किंवा खांब नसावे। वास्तुशास्त्रानुसार घराच्या मेन दारासमोर विजेचे खांब किंवा मोठे पिलर किंवा मोठे झाड ज्याने घरात येणारा सूर्याचा प्रकाश अडून राहत असेल अशा वस्तू घरासमोर नसाव्यात। त्यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा नष्ट होते। त्याचबरोबर घरासमोर लाईटचा डेपो, ट्रान्सफॉर्मर असणे हे अशुभ मानण्यात आले आहे। वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारच्या वस्तू आपल्या घरासमोर किंवा मेन गेट समोर नसाव्यात। त्याचप्रमाणे अशा प्रकारची झाडेही आपल्या अंगणात नसावीत। तर मित्रांनो, घराचे बांधकाम किंवा घर विकत घेताना वास्तुशास्त्रानुसार सर्व गोष्टींचा विचार करून मगच योग्य तो निर्णय घ्यावा।
कारण घर जीवनात एकदाच बनत असते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असाल तर कमेंट बॉक्समधून नक्कीच कळवा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.